डोळे बंद, लक्ष ग्राउंडवर. इनहेल, एक्सहेल, इनहेल, एक्सहेल, इनहेल. मेंटली रिपीट करा. टू द सुप्रीम बीइंग, परमेश्वरा, we humbly ask for your blessings, your divine guidance, help and protection, your light, wisdom, discernment, and intuitions to understand the subject and topics in today's book study. In full faith, we thank you. थँक्यू. आपण मागच्या वेळी डिस्कस करत होतो द काम माइंड मीन्स ऑल्सो करेज. आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. पुढं, नेव्हर अलाव युअर सेल्फ टू फील सॅड ऑर डिप्रेस्ड. डिप्रेशन इज रॉंग बिकॉज इट इन्फेक्ट्स अदर्स अँड मेक्स देअर लाईव्ह हार्डर, विच यू हॅव नो राईट टू डू. देअर फोर, आता हे वाक्य खूप महत्वाचं आहे. इफ एव्हर इट कम्स टू यू, इट म्हणजे काय? डिप्रेशन. काय सांगितलंय? जर आपल्याकडं डिप्रेशन कधी आलं, थ्रो इट ऑफ ॲट वन्स. म्हणजे आपल्याला ताबडतोब ते डिप्रेशन टाकून द्यायचं. आणि या वाक्यातून आपल्याला अजून एक गोष्ट पण लक्षात येते, ते म्हणजे डिप्रेशन कधीही जर आपल्याला येत असेल, डिप्रेस्ड वाटणं म्हणजे काय? आपल्याला लो वाटतं, काहीतरी चांगलं नाही असं वाटतंय, निराश वाटतं. तर लिटरली याच्यात इन्स्ट्रक्शन आहे की थ्रो इट अवे. आणि जर आपण प्राणिक सायकोथेरपीला कम्पेअर केलं, तर आपल्याला लिटरली अर्थ लक्षात येईल की थ्रो इट अवे म्हणजे आपण काय करू शकतो. किंवा आपण जर विशेषतः आराटिक योगा आणि त्यातली प्युरिफिकेशन टेक्निकचा वापर केला, तर अजून जास्त आपण जवळ जातो थ्रो इट अवेचा अर्थ. आणि ते करणं शक्य आहे. आणि तेच करायला आपल्याला सांगितलेलं पण आहे. त्याच्यामुळं हे आपण एक लेसन म्हणून ठेवू शकतो लक्षात, की जेव्हा आपल्याला डिप्रेस्ड वाटेल, जेव्हा आपल्याला निराश वाटेल, तेव्हा आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे, की नाही, आपण या स्टेटमध्ये राहायचं नाही. आणि मग ठराविक गोष्टी करून आपण ताबडतोब आपले स्वतःचा कॉन्शियसनेस वर नेत आहोत. ॲक्चुअली अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल या पुस्तकात आणि कोर्समध्ये सुद्धा एक टॉपिक आहे, की आपला कॉन्शियसनेस किंवा आपली व्हायब्रेशन्स कशी वर न्यायची. तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. ब्रीथिंग एक्सरसाइजेस वापरू शकतो, मंत्र वापरू शकतो आणि कधी-कधी आपण ठरवून सुद्धा ही गोष्ट करू शकतो विदाऊट म्हणजे दुसरं काही मंत्र किंवा काही न वापरता. पण हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जेव्हा आपण लो होऊ, तर आपल्याला सांगितलंय की ते ताबडतोब टाकून द्यायला पाहिजे आणि इथे शब्द वापरले ॲट वन्स, त्या क्षणी. इन येट अनदर वे यू मस्ट कंट्रोल युअर थॉट. यू मस्ट नॉट लेट इट वॉन्डर. त्यांनी सांगितलंय की आपले विचार भरकटत जात आहेत, असं असता कामा नये. आणि एक खूप महत्वाची गोष्ट आहे, हे सगळे जे नियम आहेत, हे कोणासाठीचे आहेत? सेल्फ रिअलाइज व्यक्तीसाठीचे नाही आहेत. हे सगळे नियम सेल्फ रिअलायझेशनच्या जवळ आलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा नाही आहेत. हे सगळे नियम त्यांच्यासाठी आहेत, ज्यांना सेल्फ रिअलायझेशनच्या दृष्टीनं वाटचाल चालू करायची. एवढ्या सगळ्या क्वालिफिकेशन्स असणं आवश्यक आहे, जस्ट त्या पाथवर स्टार्ट व्हायला. आणि मग आपल्या लक्षात येऊ शकतं, की आपण अजून किती लांब आहोत. इथं पुढची इन्स्ट्रक्शन आली आहे, की आपले विचार भरकटत चालले, असं होता कामा नये. व्हॉट एव्हर यू आर डुईंग, फिक्स युअर थॉट अपॉन इट. आपण जे काही करत आहोत, आपलं सगळं लक्ष तिथं केंद्रित असायला पाहिजे. दॅट इट मे बी परफेक्टली डन. जेणेकरून जे आपण करत आहोत ते व्यवस्थित परफेक्ट होत असेल. आता आपण जर विचार केला, तर आपण किती दिवसभरात जे काम करतो, बऱ्याचदा एक काम करत असताना इकडचे तिकडचे बरेच विचार येतात. आणि जरी आपल्याला विचार करायचे नसतील, तरी कोणतरी येऊन आपल्याला काहीतरी सांगतं, फोन येतात, त्यांना पण आपण डिस्ट्रॅक्ट होतो. पण आपण एक गोष्ट बघू शकतो, की जे आपण दिवसभरात करत आहोत, त्यातलं किती परफेक्ट झालेलं आहे. आणि परफेक्ट हे आपण या अँगलनं सुद्धा बघू शकतो, की त्याच्यात छोट्या-छोट्या चुका किती झालेल्या आहेत किंवा अ, काय म्हणू, करायचं असतं हे, पण थोडंसं वेगळंच काहीतरी झालं. असं किती वेळेला झालेलं आहे आणि असं बऱ्याचदा होत राहतं.
पण आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिली की जे काम आपण करत आहोत तिथंच आपलं लक्ष केंद्रित ठेवायचं. त्याच्या पुढची इन्स्ट्रक्शन पण तशीच महत्वाची आहे. डू नॉट लेट युअर माइंड बी आयडल. पहिल्यांदा सांगितलं की विचार भरकटता कामा नये. मग सांगितलं की मन आयडल पण राहता कामा नये. बट कीप गुड थॉट्स ऑलवेज इन द बॅकग्राऊंड ऑफ इट. म्हणजे रेडी टू कम फॉरवर्ड द मोमेंट इट इज फ्री. कारण जर आपण नुसतंच आयडल राहिलं आपलं मन, तर ते कदाचित मगाशी आपण डिस्कस केलं तसं डिप्रेस थॉट्स कडे जाऊ शकतं. कदाचित त्याला वाटू शकतं की चला आता काहीतरी वाईट वाटून घ्यावं आणि आपल्या इमोशनल बॉडीला, आपल्या ॲस्ट्रल बॉडीला वाईट वाटून घेणं ही एक आवडती गोष्ट असते. जर त्याला दुसरं काही काम नसेल तर. आणि म्हणून आपल्याला एक अजून गोष्ट सांगितली, भरकटता पण कामा नये आणि सतत बॅकग्राऊंडला असे विचार ठेवायचे जे चांगले आहेत. जसं आपलं काहीतरी एखादं काम संपलं आणि आपण निवांत आहोत, तर तेच विचार येतील. ही गोष्ट करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. ते म्हणजे आपली जी टास्क लिस्ट आहे, विशेषतः आपण जे स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये करत आहोत, त्याच्या दृष्टीने पण हे महत्वाचं आहे. आपली जी टास्क लिस्ट आहे, त्याच्यामध्ये अशी कामं असायला हवीत, जी आयडियली आज वेळ मिळाला तरच होतील. म्हणजे आपलं 8 तासाचं शेड्यूल आहे, पण आपण कामं त्याच्यात लिहित आहोत 9-10 तासाची. जेणेकरून जरी एखादा समजा टास्क आता अचानक कॅन्सल झाला आणि मग आपण ब्लँक आहोत, आता काहीच नाही. तर अचानक ते जे ॲडिशनल काम आहे आणि जे चांगलं आहे, विशेषतः सर्व्हिस ओरिएंटेड, ते आपल्या समोर येईल. दुसरं एक गोष्ट आहे, प्राणिक फेंगशुईमध्ये पण हे शिकवलं जातं, पण तिथं पर्टिक्युलर कुठले फोटोज लावायचे त्याच्याबद्दल पण बोललं जातं. पण आपण जिथं आहोत, तिथं ठराविक पोस्टर्स असतील आणि ऑफकोर्स आपल्या मोबाईलवर ठराविक फोटोज असतील, डेस्कटॉपवर ठराविक असेल. तर परत आपल्याला ही गोष्ट करायला, बॅकग्राऊंडला चांगले थॉट्स ठेवणं, जेणेकरून ते समोर येतील, ते करायला मदत मिळते. का? कारण आपण कुठेतरी बघू, एखादा पोस्टर बघू आणि त्याच्या रिलेटेड विचार येईल. पण काही दिवस झालं, की ते पोस्टर आपण यूज्ड टू बनून जातो. त्याच्यामुळं ही एक चांगली आयडिया आहे, की दर काही दिवसांनी, मे बी 1.5 महिन्यांनी वगैरे अ, आपण त्या पोस्टरची पोझिशन किंवा पोस्टरच बदलायचे. फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी आता समजा कुठलंतरी पोस्टर आहे. ते काढलं आणि दुसरं पोस्टर लावलं आणि कदाचित 5-6 महिन्यानंतर परत तेच पोस्टर येईल. म्हणजे सायकलमध्ये ते येत राहील. जेणेकरून प्रत्येक वेळी ती गोष्ट नवी असेल, तर आपल्याला नवे विचार येत म्हणजे परत-परत विचार येत राहतील. यूज युअर थॉट पॉवर एव्हरी डे फॉर गुड पर्पज. Be a force in direction of evolution. Think each day of someone whom you know to be in sorrow or suffering or in need of help and pour out loving thought upon them. आणि जर आपण रोज मेडिटेशन्स करत असू, इव्हन मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट जरी करत असू किंवा अरेटिक्सची प्रॅक्टिस, तर हे रोज आपण करतच आहोत. कारण लिटरली आपण मेडिटेशन ट्विन हार्ट्स करताना 15 मिनिट याच गोष्टीचा विचार करतो, की सगळीकडे चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि फक्त विचार करत नाही, त्या इमोशनल एनर्जीज पण पाठवतो आणि इथरिक एनर्जीज पण पाठवतो. म्हणजे प्राणा पण पाठवतो आणि त्याच्यामुळं हे जास्त पॉवरफुल बनतं. नुसता विचार करणं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्या विचारांमध्ये इमोशन्स आणि प्राणा ॲड करणं याने ते खूप, खूप, खूप जास्त पटीने पॉवरफुल बनेल. Hold back your mind from pride, garva, for pride comes only from ignorance. Those who do not know think that they are great. जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल, की आपण काहीतरी जबरदस्त केलं, तेव्हा हे वाक्य आपल्याला आठवायला हवं, की those who do not know think that they are great, that they have done this or that great thing. The wise know that only God is great, that all good work is done by God alone. जे काही महान घडेल, जे काही चांगलं घडेल, ते सगळं परमेश्वरानं केलेलं आहे. बायबलमध्ये एक गोष्ट आहे, तिथं एक जण येतात आणि येशूंना विचारतात, की मराठी ट्रान्सलेशनमध्ये ते विचारतात, की उत्तम गुरुजी आणि
या प्रश्नाचं उत्तर काय? आणि मग येशू पहिल्यांदा म्हणतात, की "तू मला उत्तम का म्हणतोस? जे काही उत्तम आहे ते सगळं परमेश्वर आहे." सेम. आणि हे फक्त एकाच ठिकाणी दिसत नाही. फॉर एक्झाम्पल आपण हे बऱ्याचदा डिस्कस केलं, की बायबलमध्ये बरेच गोष्टी आहेत हीलिंगच्या. आणि हीलिंग केल्यावर जनरली 3 प्रकारची उत्तरं मिळालेली दिसतात. एक म्हणजे, की हे मी केलेलं नाहीये आणि परमेश्वराचे आभार मान. म्हणजे अगदी ते एका टचमध्ये पॅरालिसिस झालेल्या व्यक्तींना उठवतील आणि सांगतील, की हे मी नाहीये केलेलं. दुसरी इन्स्ट्रक्शन आपल्याला ऐकायला मिळते, की आता जे झालं ते झालं, पण आता हे पाप परत करू नको. आणि हे वाक्य म्हणजे किल्ली आहे, रिकरिंग प्रॉब्लेम्सना आयडेंटिफाय करायची. आणि तिसरी एक गोष्ट ते म्हणजे अ, जेव्हा कधी हीलिंग होईल, त्याच्यानंतर सांगितलेलं आपल्याला दिसेल आणि एकदा नाही, परत-परत दिसेल, की तुझ्या तुझ्या विचारामुळे, तुझ्या रिसेप्टिव्हिटीमुळं तू बरा झालास. म्हणजे मी केलेलं नाही, डिव्हाइन एनर्जीनं केलं. आणि हा आपल्याला एक लेसन आहे, की आपल्याला जर वाटत असेल आपण जेव्हा-जेव्हा आपल्याला वाटतं, की एखादं जबरदस्त हीलिंग झालं, तेव्हा परत आपण लक्षात आणून स्वतःला आठवण करून देऊ शकतो. दुसरं अ, आता तू बरा झालेला आहेस, पण तेच पाप परत करू नको. आणि इथं आपल्याला लेसन आहे, की जर आपल्या बाबतीत एखादी गोष्ट घडली, जी पेनफुल होती, आता ते पेन निघून गेलं, पण परत तेच आपण करता कामा नये. नाहीतर परत तोच प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि रिकरिंग हेल्थ प्रॉब्लेम्सच्या बाबतीत पण हेच आहे, की परत-परत जर तोच आजार होत असेल, परत-परत तोच प्रॉब्लेम येत असेल, तरी आपण आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडत आहे म्हणून ते परत येत आहे. आणि तिसरं, आपण जर रिसेप्टिव्ह असू, तर आपल्यात बदल घडतात आणि पेशंटच्या बाबतीत पण. पेशंट्स बरे होतात हीलिंग केल्यावर. कारण एक म्हणजे बरेच एनर्जी बीइंग्स आहेत. आपण फार कमी आहे. आपला हीलर म्हणून रोल खूप कमी आहे. आणि दुसरं पेशंटची रिसेप्टिव्हिटी आहे. पण हे वाक्य आपण लक्षात ठेवू शकतो जेव्हा आपल्याला वाटेल, की आपण काहीतरी भारी केलं, की ऑल गुड वर्क इज डन बाय गॉड अलोन. ठीक आहे. हे झालं फर्स्ट गुड कंडक्ट, जो होता सेल्फ कंट्रोल ॲज टू द माइंड, मनावरचा कंट्रोल. आता दुसरा गुड कंडक्ट आहे सेल्फ कंट्रोल इन ॲक्शन, कृतींवरचा कंट्रोल. If your thought is what it should be, you will have little trouble with your action. काय सांगितले, आपले जर विचार बरोबर असतील, तर आपल्या कृती चुकीच्या घडायचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे जर आपलं पहिला कंडक्ट व्यवस्थित होत असेल, तर सेकंडकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. Yet remember that to be useful to others, thought must be result in action. इतरांना आपला वापर व्हावा यासाठी नुसतेच विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांचं कृतींमध्ये रूपांतरण होणं आवश्यक आहे. थोडक्यात सर्व्हिस इन ॲक्शन. थोडक्यात आपण नुसतं म्हणून काहीच उपयोग नाही, की मला हे करायचं आहे. त्याला काहीच किंमत नाही. जर आपण ते काही करत नसू तर. जर आपण ॲक्शन्समध्ये अशा गोष्टी करत असू, ज्याने इतरांना काहीतरी फायदा होत आहे, तर ते उपयोगाचं आहे. There must be no laziness, only constant activity in good work. There must be no laziness, only constant activity in good work. म्हणजे आपण सतत प्लॅन्स बनवत आहोत, की मी हे करणार, हे करणार, हे करणार आणि ते आपण करत आहोत आणि रोज आपण त्यासाठी वेळ देत आहोत आणि ते कंप्लीट करत आहोत. बट इट मस्ट बी युअर ओन ड्युटी आणि तो ओन इटॅलिक्समध्ये लिहिलंय दॅट यू डू, नॉट अनदर्स. म्हणजे काय? या वाक्यात असं सांगितलं जात आहे, की हे आपली ड्युटी आहे, की आपण हे करायचंय. इतरांची नाही. एक्सप्लेनेशन पण आहे. अनलेस विथ देअर परमिशन अँड बाय द वे ऑफ हेल्पिंग देम. म्हणजे आपण इथं निवांत बसून म्हणू शकत नाही, की यांनी हे करायला पाहिजे, त्यांनी हे करायला पाहिजे. त्यांनी हे केलं तर हे घडेल. नाही.
ठीक आहे. आपण एक्स्पेक्टेशन थोडंफार ठेवू शकतो आणि आपण ऑलरेडी बघितलेलं आहे एक्स्पेक्टेशन आपण का ठेवू नयेत किंवा त्याचा आपल्याशी काय संबंध नाही. पण ठीक आहे. आपलं महत्वाचं काम हे आहे, की आपण करणं. भले ते एफर्ट्स कमी असतील. अजून एक आपण पहिल्या 1-2 सेशनमध्ये एक बघितलं होतं, की हळू आपण हे आपलं डेव्हलप चुकीचे शब्द आहेत, की करू शकतो. आपोआप हे कधी तर डेव्हलप होईल, की आपण काहीतरी बोलताना समोरच्या व्यक्तीतल्या डिव्हिनिटीला आपण ॲड्रेस करत आहोत. आणि जेव्हा तसं होईल, जे आपल्या सगळ्यांच्यात कॉमन आहे, त्याच्यातून काही व्यक्ती इन्स्पायर होतील, की ठीक आहे आपण हे करूया. तर बऱ्याच व्यक्ती अशाच असतील ज्यांना आपण लिटरली सांगितलं, की तुम्ही हे करा, तरी ते नाहीत करणार. पण काही व्यक्ती अशा असतील ज्या स्वतःहून इन्स्पायर होतील. तेव्हा आपण एकत्र काहीतरी करू शकतो. पण तोपर्यंत आपण ते करत राहत आहोत. कदाचित त्याला अनेक वर्ष पण लागू शकतात. आणि एक छान गाणं आहे बोस द फॉरगॉटन हिरो या मूव्ही मधलं. त्याच्यामध्ये शब्द आहे की सुने थे सब रस्ते. ते थोडक्यात अशा पद्धतीनं की मी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो, कोणच बरोबर नव्हतं आणि मी करत होतो आणि आज मात्र हजारो लोक माझ्या बरोबर आहेत. हे सुभाषचंद्र बोस यांच्या कामा रिलेटेड गाणं. तर तसंच कदाचित अनेकांच्या बाबतीत होत असेल की बराच काळ ते करत राहिलेत आणि मग हळूहळू लोक कनेक्ट होत आहेत, इन्स्पायर होत आहेत आणि इन्स्पायर्ड ऍक्शन्स घडत आहेत. पण इथं आपल्याला क्लिअर कट सांगितलं, देअर मस्ट बी नो लेझीनेस, कॉन्स्टंट ऍक्टिव्हिटी असायला पाहिजे गुड वर्कसाठी आणि आपली ड्युटी आहे, ओन ड्युटी, की आपण ते करणं, इतरांची नाही. लीव्ह अदर्स टू डू देअर ओन वर्क इन देअर ओन वे. इतर काय करतात ते त्यांना करू दे. हे दुसऱ्यांदा आलं की इतरांमध्ये इतर काय करतात त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. बी ऑलवेज रेडी टू ऑफर हेल्प वेअर इट इज निडेड. जेव्हा आपल्याला कोण मदत मागत आहे तेव्हा आपण तयार असायला पाहिजे की आपण मदत करू. बी ऑलवेज बट नेव्हर इंटरफिअर. पण आपण इंटरफिअर करता कामा नये. फॉर मेनी पीपल द मोस्ट डिफिकल्ट थिंग इन द वर्ल्ड टू लर्न इज टू माइंड देअर ओन बिझनेस. बट दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट यू मस्ट डू. काय सांगितलं की फॉर मेनी पीपल, अनेक व्यक्तींसाठी जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे ते म्हणजे आपण जे करत आहोत त्याच्यात राहणं. थोडक्यात इतर ठिकाणी नाक न खुपसणं. आणि तेच आपल्याला करायचं. काय म्हणजे नाक खुपसणं नाही, तर आपण जे करत आहोत ते करत राहणं, इतरांना इंटरफिअर न करणं. बिकॉज यू ट्राय टू टेक अप हायर वर्क, यू मस्ट नॉट फॉरगेट युअर ऑर्डिनरी ड्युटीज फॉर अंटिल, ही वाक्य खूप महत्वाची आहेत. अंटिल दे आर डन यू आर नॉट फ्री फॉर अदर सर्व्हिस. पहिलं हे पूर्ण पॅराग्राफ एकत्र आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. पहिल्यांदा सांगितलंय की जर जर आपण हायर वर्क घेत आहोत तरी सुद्धा आपली जी ऑर्डिनरी ड्युटीज आहेत ते आपण फुलफिल करायला हवीत. कारण जर त्या फुलफिल नाही झाल्या तर आपण हायर वर्क करू शकत नाही. यू शुड अंडरस्टँड, यू शुड अंडरटेक नो न्यू वर्ल्डली ड्युटीज. काय सांगितलं? क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे. यू शुड अंडरटेक नो न्यू वर्ल्डली ड्युटीज बट दोज विच यू हॅव ऑलरेडी टेकन अपॉन यू, यू मस्ट परफेक्टली फुलफिल. ज्या आपण भूतकाळात घेतलेल्या ड्युटीज आहेत त्या आपण पूर्णतः कंप्लीट करायच्या, त्याच्यातून बाहेर पडायचं, जेणेकरून आपण जास्त अवेलेबल होऊ हायर वर्कसाठी. आणि जर आपल्याला खरंच स्पिरिच्युअल पाथ हा आपला पाथ वाटत असेल आतापर्यंत, जसं आपण पहिल्या लेक्चरमध्ये पण बघितलं की तोच एक पाथ आहे, तो सोडून दुसरं काही पाथ नाहीच आहे. पण आपल्याला याच पुस्तकातल्या शब्दानुसार आपल्याला त्या गोष्टी करायला आवडतात ज्या आपल्याला वाटतं की आनंद मिळेल आणि मग आपण भरपूर काळ भरकटतो. पण जर आता आपल्याला वाटत असेल की हाच आपला पाथ आहे
किंवा जो पाथ आहे तो हाच आहे आपल्याला समजलेला असेल, तर ही इन्स्ट्रक्शन आहे की आता नव्या वर्ल्डली ड्युटीज नाहीत घ्यायच्या. आणि इथं आपण खरंच मेडिटेट करू शकतो या शब्दावर की वर्ल्डली ड्युटीज म्हणजे काय. बट दोज विच यू हॅव ऑलरेडी टेकन अपॉन यू, इथे एक खूप महत्वाचा शब्द आहे, यू मस्ट परफेक्टली फुलफिल ऑल क्लिअर अँड रिझनेबल ड्युटीज विच यू युअर सेल्फ रेकॉग्नाइज. आता ही एक अजून त्याला ब्रँच आहे. काय सांगितलं? कुठल्या ड्युटीज बद्दल आता बोलणं चालू आहे? ऑल क्लिअर अँड रिझनेबल ड्युटीज विच यू युअर सेल्फ रेकॉग्नाइज. दॅट इज म्हणजे आपल्याला कुठल्या ड्युटीज फुलफिल करायच्या आहेत, ज्या क्लिअर आहेत, ज्या रिझनेबल आहेत आणि ज्या आपण स्वतःहून मान्य करतो की हा ही माझी ड्युटी आहे. कुठल्या ड्युटी करायच्या नाहीयेत, नॉट इमॅजिनरी ड्युटीज विच अदर्स ट्राय टू इम्पोज अपॉन यू. फॉर एक्झाम्पल, आणि हे एक्झाम्पल खूप ग्रॉस आहे, रिअल लाईफमध्ये याच्यापेक्षा खूप महत्वाची एक्झाम्पल्स येतात आणि तिथं हा पॅराग्राफ आपल्याला क्लिअर कट लक्षात ठेवायची गरज आहे. पण फॉर एक्झाम्पल, आपण एका बिल्डिंग अपार्टमेंटमध्ये राहत आहोत, तिथे एक सोसायटी आहे आणि तिथं कोणतरी येऊन आपल्याला सांगितलं, नाही नाही तुम्ही अध्यक्ष व्हा, तुम्ही खूप महत्वाचे किंवा उपाध्यक्ष व्हा. तर इथं आपण हा क्रायटेरिया वापरून बघू शकतो की का यानं आपण खरंच सर्व्हिस करणार आहोत की आपल्याला मान मिळतं म्हणून आपल्याला आवडेल. आणि जर फक्त सर्व्हिस करायची आहे तर अध्यक्ष होऊनच का करायची. जेव्हा मदत लागेल तेव्हा आपण मदत करायला तयार आहोत. आणि परत मदत कोणाला? फक्त फिजिकल बॉडीज ना की सोल्स ना. लक्षात आहे, आपण बहुतेक दुसऱ्या तिसऱ्या सेशन मध्ये डिस्कस केलं होतं पुस्तकातलंच वाक्य की शरीराला कोणीही खायला घालू शकतं पण सोल्सना सगळेजण खायला फीडिंग करू शकत नाहीत. आणि जर आपल्याकडे दोन्हीपैकी एक करायचा चान्स असेल तर आपण सोल्सना फीड करायला पाहिजे. तसंच इथं सुद्धा की समजा आपल्याला कोणतरी काहीतरी गोष्ट सांगत आहे तर आपण ती गोष्ट का करत आहोत. आणि मग आपण विचार करू शकतो की आता ही नवी ड्युटी घ्यायची का, आणि मग ठरवू शकतो की ती ड्युटी घेतल्यावर आपण आपल्या पाथवर राहू का त्याच्यापासून लांब जाऊ. मग ठरवू शकतो फायनल डिसिजन. इफ यू आर टू बी गॉड्स, जर आपल्याला परमेश्वराचं बनायचं असेल, आणि आपण आधी पण डिस्कस केलं होतं, बरीच वाक्य ही डायरेक्ट बोल्ड वाक्य होती जिथं इफ नव्हता, पण इथं इफ आहे. कारण आपल्याला बऱ्याचदा चॉईस नसतो, आपल्याला परमेश्वराचं बनायचं नसतं. इफ यू आर टू बी गॉड्स यू मस्ट डू ऑर्डिनरी वर्क बेटर दॅन अदर्स, नॉट वर्स. जर आपल्याला परमेश्वराचं बनायचं असेल तर सगळं सामान्य काम हे आपल्याला इतरांपेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीचं करायला हवं, वाईट क्वालिटीचं नाही. बिकॉज यू मस्ट डू दॅट, बिकॉज यू मस्ट डू दॅट ऑल्सो फॉर गॉड्स सेक. कारण जे काही आपण करत आहोत ते सगळं परमेश्वरासाठी करत आहोत, अशा पद्धतीने आपण ते करत आहोत. आता तिसरं गुड कंडक्ट आहे टॉलरन्स, सहनशीलता. आणि या टॉलरन्ससाठी कुठली एक क्वालिटी डेव्हलप करायची गरज आहे ते आपण आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करू. एक आहे टॉलरन्स, जो आहे सहनशीलता, जो येतो आपल्यातल्या शक्तीकडून, म्हणजे विल किंवा पॉवर ऍस्पेक्ट कडून. एक फिजिकल टॉलरन्सचं एक्झाम्पल घेऊ. समजा हिवाळा आहे आणि दोन व्यक्ती आहेत, एकानं खूप थंडी वाजते, ते स्वेटर घालतात, त्याच्यावर स्वेटर घालतात. दुसरी व्यक्ती काही नाही, नॉर्मल शर्ट आहे. दोघं पण बाहेर फिरायला गेले. जिनं दोन स्वेटर घातलेले आहेत त्यांना तिथून शिंका चालू झाल्या. दुसरी व्यक्ती काही नाही, नॉर्मल. आता त्या व्यक्तीचा फिजिकल टॉलरन्स जास्त आहे. आता असंच इमोशनल टॉलरन्स असू शकतं. एखादी व्यक्ती ठराविक स्ट्रेस आल्यावर आता बास, आता याच्या पुढे काही झेपत नाही असं म्हणेल. दुसरी व्यक्ती त्याच्यापेक्षा जास्त पटीने स्ट्रेस असताना सुद्धा काम करत असेल. तिसरी व्यक्ती तेवढ्या स्ट्रेसमध्ये काम करत असेल, शिवाय ती रिलॅक्स पण असेल, हा ठीक आहे करूया, निवांत करत असेल.
म्हणजे तिथला इमोशनल टॉलरन्स जास्त आहे. वैचारिक टॉलरन्स असू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण हे पुस्तक अभ्यास करत आहोत. आपण थिओसॉफीचा अभ्यास करत आहोत. अ, शक्यतो अनेक जण फर्स्ट सेशनला असतात आणि टॉलरन्स लेव्हल संपते. काही जण शेवटच्या सेशनपर्यंत पर्सिस्ट करू शकतात. हा आहे मेंटल टॉलरन्स. किंवा आपण कशाचा तरी अभ्यास करत आहोत. आता आपल्याला समजेनासं झालं. आपण म्हणत आहोत, "ठीक आहे, मी आत्ता माझं माइंड सॅच्युरेट झालेलं आहे." मग आपण उठत आहोत, 5 मिनिट काहीतरी करत आहोत, परत येऊन बसत आहोत आणि स्टार्ट करत आहोत. ही सुद्धा टॉलरन्स लेव्हल आहे. आता या सगळ्या शक्तीच्या गोष्टी आहेत. आपण विल अप्लाय करत आहोत. पण अजून एक वेगळी क्वालिटी आहे, जी आपण वापरू शकतो टॉलरन्स डेव्हलप करण्यासाठी. ती शोधायचा आपण प्रयत्न करू, जसं हे वाचत आहोत. "You must feel perfect tolerance for all and a hearty interest in the beliefs of those of another religion, just as much as in your own." आता आपण या काळात आहोत आणि असायला हवं, जरी अनेक जण नसतील तरी सुद्धा आपण या काळात आहोत, की हे वाक्य रिलिजन या अर्थानं आपल्याला जास्त लागू पडता कामा नये आणि त्याच्याऐवजी स्पिरिच्युअल व्ह्यू पॉइंट या अँगलनं ते लागू पडायला हवं. एक काळ असा होता जिथं आपण म्हणजे ह्युमॅनिटीला हे शिकणं आवश्यक होतं, की सगळे रिलिजन्स, धर्म नाही, सगळे रिलिजन्स हे एकच गोष्ट शिकवत आहेत. हे अपेक्षित आहे, की ऑलरेडी आपण ही गोष्ट समजलेली असणं आणि जर समजलेली नसेल तर अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल परत एकदा. कारण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण चर्च, मॉस्क, मस्जिद, टेम्पल्स यांचे फोटोज बघतो आणि त्यातल्या सगळ्या कॉमन गोष्टी बघतो आणि त्या सगळ्या रिलेट करतो आणि परत फक्त अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल नाही, तर अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल, इनर टीचिंग्स ऑफ हिंदुइझम रिव्हील्ड, इनर टीचिंग्स ऑफ ख्रिश्चनिटी रिव्हील्ड, इनर टीचिंग्स ऑफ बुद्धिझम रिव्हील्ड आणि लॉर्ड्स प्रेयर, स्पिरिच्युअल एसेन्स ऑफ मॅन. ह्या कोर्सना जेव्हा आपण एकत्र बघू, तेव्हा म्हणजे डाऊटच राहत नाही, की अनेक रिलिजन्स आहेत. सगळे रिलिजन सेम आहेत. काहीही फरक नाही. एका वाक्याचाही फरक सापडत नाही. जो फरक सापडतो, तो कृत्रिमरित्या घडलेला सापडतो. लिटरल टेक्स्ट जेव्हा आपण बघू, जेव्हा आपण कुराण बघू, जेव्हा आपण बायबल बघू, जेव्हा आपण भगवद्गीता बघू, जेव्हा आपण इव्हन पतंजली योगसूत्रच बघू, इतर गोष्टी बघू, तेव्हा सेम प्रिन्सिपल्स परत-परत येताना दिसतात. काही ठिकाणी तर सेम एक्झाम्पल्स पण परत-परत येताना दिसतात. फॉर एक्झाम्पल, एक खूप पॉप्युलर एक्झाम्पल आहे, की दोरीला साप म्हणून ओळखणं आणि तसंच आपण जगाला संसार म्हणून ओळखतो वगैरे. ह्या स्टोरीज, हे असले दाखले परत-परत अनेक ठिकाणी येताना आपल्याला दिसतात. पण हे सगळं करून त्याच्या पुढचं आपला एक कंपार्टमेंटलायझेशन चालू होतं. ते म्हणजे ही स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी, ही स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी, ही स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या आहेत. पण हळू-हळू आपल्याला हे सुद्धा डेव्हलप करायची गरज आहे, अ, किंवा हे अंडरस्टँडिंग याची गरज आहे, की सगळ्या स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजीज या एकाच कशाचा तरी भाग आहेत. हां, कदाचित असं असू शकतं, की काही स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजीज या फॉर एक्झाम्पल 12th स्टँडर्डच्या दृष्टीने शिकवत आहेत. काही जण इंजिनिअरिंग शिकवत आहेत, काही जण डॉक्टर शिकवत आहेत, काही जण लॉ शिकवत आहेत, काही जण अकाउंट शिकवत आहेत. काही जण प्रायमरी स्कूल शिकवत आहेत, काही जण सेकंडरी स्कूल, काही जण त्याच्यावरचं हायर एज्युकेशन शिकवतात. पण वेगळं नाहीये. सगळीकडे सेम गोष्टीच असतात. काहीही वेगळं नसतं. कारण वेगळं असूच काय शकतं? आपल्या सगळ्यांमध्ये सेम पद्धतीचं मन आहे. आपल्या सगळ्यांमध्ये सेम पद्धतीचे इमोशन्स आहेत. आपल्या सगळ्यांमध्ये सेम चक्र आहेत. आपल्या सगळ्यांमध्ये सेम प्राण आहे. आपल्या शरीरामध्ये सगळे ग्लँड्स सेम आहेत. अवयव सेम आहेत. तर स्पिरिच्युअलिटी वेगळी कशी असू शकते? फक्त टेक्निक्स वेगळ्या असू शकतात. त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. आणि एक्झाम्पल, आपण प्राणिक सायकोथेरपीमध्ये एक खूप जबरदस्त टेक्निक शिकतो, व्हाईट बोर्ड टेक्निक. जी वापरून आपला स्वभाव, आपले पॅटर्न्स, आपल्या सवयी आपण खूप फास्ट बदलू शकतो.
तीच टेक्निक आपण शिकतो अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल मध्ये सुद्धा. तीच टेक्निक आपण बेसिक प्राणिक हिलिंग मध्ये पण ऑलरेडी शिकलेले आहोत. इनर रिफ्लेक्शन अँड फर्म रिझोल्युशन या टॉपिकमध्ये. आणि तीच टेक्निक आपण परत शिकतो आर्टिक योगामध्ये. म्हणजे या 4 वर्कशॉपमध्ये ते शिकतो, तरी सुद्धा प्रत्येक वर्कशॉपमध्ये एका वेगळ्या अँगलनं शिकतो. इनर रिफ्लेक्शन, फर्म रिझोल्युशन, बेसिक प्राणिक हिलिंगमध्ये ही टेक्निक सांगितली, पण त्याच्यात एवढंच सांगितलंय की ही गोष्ट करा. प्राणिक सायकोथेरपीमध्ये आपण ठराविक चक्र आणि ठराविक कलर प्राण्या वापरायला शिकतो. अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल मध्ये आपण जास्त प्रामुख्यानं कशा पद्धतीने ते सगळं करायचं ते शिकतो. आणि आर्टिक योगामध्ये अजून एका वरच्या लेवलनं शिकतो. आता हीच टेक्निक द फरारी हू सोल्ड हिज द मंक ही द मंक हू सोल्ड हिज फरारी या पुस्तकात पण लिहिलेली आहे. सेम टेक्निक. पण टेक्निक जरी सेम असली तरी हे जे डिटेल्स आहेत ते पूर्ण वेगळे आहेत. पण जर आपण बेसलाईन बघितली, जर आपण बेसिक प्रिन्सिपल बघितलं, तर परत परत बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते गोष्ट बघायला मिळेल. याचा अर्थ काय? सेम आहेत सगळ्या गोष्टी. पण तरी डिफरन्सिएशन आहे का? हो. कारण आत्ता प्राणिक सायकोथेरपीमध्ये आपण एनर्जी टेक्निक्स वापरत आहोत. आपण आपल्या चक्रांची पॉवर वापरत आहोत. आपण कलर प्राण्याची पॉवर वापरत आहोत. आपण हे नॉलेज वापरत आहोत की पॅटर्न असतो म्हणजे काय असतं, त्या पॅटर्नला हात कसा लावू शकतो, हे सगळं बघून आपण त्या गोष्टी बदलत आहोत. तर त्याची पॉवर पण वेगळी आहे आणि त्याची टेक्निक पण वेगळी. पण बेसिक प्रिन्सिपल ऑलरेडी सगळ्याच ठिकाणी. मग ही गोष्ट लक्षात आल्यावर आपल्याला काय लक्षात येऊ शकतं की ठीक आहे, एक खूप मोठं काहीतरी आहे, त्याचा एक पार्ट आपण पकडून थांबलेले आहोत. फॉर एक्झाम्पल, एक खूप मोठी ट्रेन आहे, त्याच्या एका बाकड्यावर आपण बसलेले आहोत आणि चाललेलो आहोत. याचा अर्थ असा नाही की बाकीचे बाक सुद्धा वाईट आहेत आणि बाकीच्या बोगीत सुद्धा वाईट आहेत. सगळं सेम आहे. फक्त काही क्लास वेगवेगळे असू शकतात. काही ठिकाणी झोपता येईल, काही ठिकाणी झोपता येणार नाही. काही ठिकाणी एसी असेल, काही ठिकाणी एसी नसेल, पण बाकी सगळं सेम आहे. आणि हेही लक्षात येईल की जसं आपण व्यवस्थित बसत आहोत, तर आपल्याला व्यवस्थित जिथं झोपता येतं त्या ठिकाणी नेलं जाईल. जिथं आपण व्यवस्थित झोपू शकत आहोत, तिथं आपण जर प्रॉपरली राहत असू तर टियर 3 मध्ये नेलं जाईल. तिथं आपण व्यवस्थित राहत असू तर टियर 2 मध्ये नेलं जाईल. या पद्धतीने. You must feel perfect tolerance for all and hearty interest नुसता इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट नाही, तर मनापासून in the beliefs of those of another religion and another spiritual technologies just as much as in your own. For their religion is a path to the highest. For their religion nahi, for their spiritual technologies are a path nahi, are paths to the highest. Just as yours is. जसं आपण काहीतरी करत आहोत आणि तो हायेस्टच पाथ आहे, तसंच कधी कधी हायेस्ट काय आहे हे रिव्हील केलं जात नाही. एक्झाम्पल, जर आपण लहान 1ली ते 4थीच्या शाळेला प्रायमरी स्कूलकडे बघितलं, तर तिथे सांगितलं जाणार नाही की तुम्हाला अल्टिमेटली जाऊन 10 तास 12 तास ड्युटी करायची आणि एवढी मोठी मोठी पुस्तकं वाचायची 15-20 वर्षांना, नाही सांगितलं जाणार. 5वी मध्ये आपल्याला एवढं सांगितलं जाईल की 7वी मध्ये चांगले मार्क पडायला पाहिजे. मग 8वी पासून आपल्याला सांगितलं जाईल 10वीला, मग 11वीत सांगितलं जाईल की 12वी सगळ्यात हायेस्ट आहे. त्याच्यानंतर सगळं निवांत असतं. माझे एक शिक्षक म्हणायचे की 11वी-12वी 2 वर्ष मान खाली घालून अभ्यास करायचा, म्हणजे पुढचं अख्खं आयुष्य मान वर करून जगता येतं. चांगलं वाक्य होतं, पण खरं होतं का? नव्हतं. आणि बऱ्याच केसमध्ये 11वी-12वी कशी असली तरी नंतर काय करतो ते पण खूप महत्वाचं असतं. मग पुढं अजून अभ्यास, पण तिथं पण आपल्याला काय वाटतं की अभ्यास झाला आणि आपण
एक्झाम दिली, इंटरव्ह्यू दिला, आपलं कुठेतरी सिलेक्शन झालं, की झालं. पण खरा गेम तर तिथे चालू होतो. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षात आपण अजून काही ना काहीतरी नव्या-नव्या अपग्रेडमध्ये जातच असतो. पण आपल्या लहानपणी आणि शाळेमध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी रिव्हील केल्या जात नाही. त्याच्यामुळं ठराविक ठिकाणी, ठराविक स्पिरिच्युअल स्कूल्समध्ये डायरेक्ट सांगितलं जाणार नाही. तिथं सांगितलं जाईल, "ठीक आहे, एवढी छोटी गोष्ट कर." मग आपण ती गोष्ट केली, की पुढची गोष्ट सांगितली जाईल. मग ती गोष्ट केली, की पुढची गोष्ट सांगितली जाईल. त्याच्यामुळं आपण असं समजायला नको, की स्पिरिच्युअल स्कूल्स वेगवेगळे आहेत. सगळे सेम आहेत. पुढं, but in order to gain this perfect tolerance, you must yourself first be free from bigotry and superstition. आता टॉलरन्स हा हार्टी इंटरेस्टकडे आधी गेला होता आणि तिथून तो पूर्ण एका वेगळ्या पॉइंटला गेला, ते म्हणजे सुपरस्टिशन. आता कसं काय? यू मस्ट लर्न दॅट नो सेरेमनीज आर नेसेसरी. तिळगुळ घ्या, गोड बोला. नो सेरेमनीज आर नेसेसरी, एल्स यू विल थिंक युअर सेल्फ समहाऊ बेटर दॅन दोज हू डू नॉट परफॉर्म देम. एक ही सेरेमनी नेसेसरी नाहीये. ना कुठली पूजा महत्वाची आहे, ना बऱ्याच गोष्टी महत्वाच्या. नेसेसरी नाही, महत्वाचं नाही इथं सांगितलेलं, नेसेसरी नाही, आवश्यक नाही. Yet you must not condemn others who still cling to ceremonies. पण जे सेरेमनीज मध्ये अडकलेले आहेत, ठीक आहे. What others do, none is our business. Let them do as they will. त्यांची जशी इच्छा आहे तसं त्यांना करू दे. However, they must not interfere with you who know the truth. आपण त्यांच्या वाट्याला जायचं नाहीये, पण ते सुद्धा आपल्या म्हणजे आपल्याला जे माहित आहे त्याच्यामध्ये येता कामा नये. थोडक्यात असं, की ना आपण त्यांना म्हणायचं तुम्ही पूजा करता ते सोडून द्या, कारण ते बिनउपयोगाचं आहे. ना त्यांनी आपल्याला म्हणायला पाहिजे, की तू येऊन पूजेला बस, कारण ते उपयोगाचं आहे. आता ही लाईन मध्ये असणं महत्वाचं आहे. पुढचं, दे मस्ट नॉट ट्राय टू फोर्स अपॉन यू दॅट विच यू हॅव आउटग्रोन. कारण अशातून आपण बाहेरच नाही पडू शकत. बरेच जण बऱ्याच वर्षांसाठी आणि कदाचित बऱ्याच इन्कार्नेशनसाठी असेल, पण त्याच ठिकाणी अडकून बसतो आपण. तेच एक गोष्ट आणि त्याला काही सिग्निफिकन्स नसतो. खरा तर सिग्निफिकन्स नसतो, वेगळा सिग्निफिकन्स असतो, त्याच्याकडे आपण बघत नाही आणि आपण तीच गोष्ट करत बसतो वर्षानुवर्ष. पण जर आपल्याला समजत असेल की त्या गोष्टी महत्वाच्या नाही, तर त्या आपण त्याच्यातून स्वतःला अलिप्त करणं आवश्यक आहे. इतरांना ओढून ताणून आपल्याला बाहेर काढायचं नाहीये, पण हेही अलाउ होऊ द्यायचं नाहीये की इतर म्हणतात म्हणून आपण तिथे जाऊन अडकत आहोत. मेक अलाउन्स फॉर एव्हरीथिंग, बी काइंडली टुवर्ड्स एव्हरीथिंग. दोन्ही सांगितले. मेक अलाउन्स, ठीक आहे, तुमचं चाललंय चालू दे, आणि काइंडनेस ना. Now that your eyes are open, some of your old beliefs, your old ceremonies may seem absurd to you. आणि ही ऑब्व्हियस होणारी गोष्ट. यासाठी आपण काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही. उलट या गोष्टीतून आपल्याला लक्षात येईल की खरंच आपल्यामध्ये आपले डोळे उघडले आहेत का, जर इथलंच वाक्य वापरायचं असेल तर. कारण जर आपण हे बघू शकत असू किंवा हे आपल्याला थोड्याफार पद्धतीने जाणवत असेल की काय आहे आणि काय नाही, काय उपयोगाचं आहे, काय जास्त उपयोगाचं आहे, जसं सगळ्यात आधीचे सगळे क्रायटेरिया होते त्या सगळ्या गोष्टी, तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की ही गोष्ट ही म्हणजे कुठली तरी एखादी प्रथा आपण करत आहोत. आता त्याच्यामध्ये फारसं काही राहिलेलं नाही. त्यातला आपण इसेन्स घेतलेला आहे. बऱ्याचदा तर असंही होईल की त्यातला इसेन्स आपण फक्त त्या एकाच दिवशी फॉलो करत नाही, आपण बरेच दिवस फॉलो करत आहोत. आणि आता त्या सेरेमनीज मध्ये काही राहिलेलं नाही. जसं आपण लहानपणी 4
ओळी घेऊन इंग्लिश लिहायचो. मोठं कॅपिटल ए, मग मोठं कॅपिटल बी. आणि एक दिवस असा आला, की 2 ओळीत ते आलं. एक दिवस असा आला, की ते एका ओळीत आलं. त्याच्यानंतर कदाचित एक दिवस असाही आला असेल, की आता ब्लँक पेपर असला तरी आपण लिहू शकतो. आता आपण परत जाऊन सेरेमनी म्हणून 4 ओळींच्या वह्या घेऊन लिहिणारच नाही. का? कारण आता आपल्याला त्याची गरज नाही. तसंच इथं पण लिहिलंय पुढं. परहॅप्स इंडीड दे रिअली आर सो. काय म्हणलं? आपले जर डोळे उघडले असतील, तर आपल्या लक्षात येईल, की आपल्या जुन्या समजुती, आपल्या जुन्या सगळ्या सेरेमनीज या ॲब्सर्ड आहेत. त्यांना फारसा काही अर्थ नाही. परहॅप्स इंडीड दे आर ऑल्सो दे रिअली आर सो. म्हणजे इथं परत एकदा टेस्टिमोनी दिली आहे, की तशाच आहेत त्या ॲब्सर्डच आहेत. Yet though you can no longer take part in them, respect them for the sake of those good souls to whom they are still important. हे आधी आपण सगळं वाचू आणि मग डिस्कस करू. दे हॅव देअर प्लेस. त्या जरी आपल्यासाठी ॲब्सर्ड असतील, तरी दे हॅव देअर प्लेस. जरी आता आपल्याला 4 ओळीच्या वह्या वापरायच्या नसल्या, तरी 4 ओळ्यांच्या वह्या चुकीच्या नाहीये. एवढंच आहे, की आता आपल्याला त्याची गरज नाही. पण लहान मुलांना त्यांची गरज आहे. दे हॅव देअर प्लेस, दे हॅव देअर यूज. त्यांचा वापर पण आहे. दे आर लाईक दोज डबल लाईन्स विच गायडेड यू ॲज अ चाइल्ड टू राईट स्ट्रेट अँड इव्हनली अंटिल यू लर्न टू राईट फार बेटर अँड मोर फ्रीली विदाउट देम. जसं आत्ता आपण डिस्कस केलं तसं, की जसं लहानपणी आपल्याला 2 ओळी आणि 4 ओळींची गरज होती लिहिण्यासाठी, पण आता लिहिता येतं तर आपण ते सोडून दिलं. पण याचा अर्थ असा नाही, की जगातल्या सगळ्या 4 ओळीच्या आणि 2 ओळीच्या वह्या गायब व्हायला पाहिजे. तसंच ज्यांच्यासाठी त्या प्रथांची आणि सेरेमनीची गरज आहे, त्यांच्यासाठी त्या ठीक आहे. आपल्याला हे बघायचं की आपण आपल्यासाठी त्या आवश्यक आहेत का? आपले डोळे उघडलेले आहेत का? आणि इथं पण ओढून-ताणून काही करायची गरजच नाहीये. आपल्याला हे रिअलाईज होणं आवश्यक आहे, की ठीक आहे, याच्यात काही अर्थ नाही. पण जोपर्यंत हे रिअलायझेशन नसेल, तोपर्यंत काही प्रॉब्लेम पण नाही. ओढून-ताणून कोणी कुठेतरी म्हणलंय म्हणून, कुठल्यातरी पुस्तकात लिहिलंय म्हणून किंवा कोणतरी YouTubeवर व्हिडिओ टाकतं म्हणून आपण त्या सोडून देण्यात पॉइंट नाही. त्याचा अर्थ असा आहे, की कैरी अजून पिकलेली नाही, पण ती काढली आणि ती गोड नाही होणार. जेव्हा आपले डोळे उघडतील, तेव्हा त्या गोष्टी आपोआप गळून पडतील. तोपर्यंत ठीक आहे. हां, आता प्रॉब्लेम एवढाच आहे, की कधी-कधी आपल्यामध्ये एवढी मॅच्युरिटी आलेली असते. पण आपण या गोष्टी सोडायला तयार नसतो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता आपण कॉलेजमध्ये आहोत, तरी पण आपल्याला 2 ओळीच्याच वह्या आवडतात. आणि कारण एवढंच, की 2 ओळींच्या वह्या आपल्या कुठल्यातरी चांगल्या फॅमिली मेंबरने दिल्या होत्या. त्यांनी आपल्याला दिल्या होत्या 100-1 वह्या आयुष्यभर लिहिण्यासाठी. आणि आता आपण त्याच वह्या वापरत बसलो. आपल्याला येतं कोऱ्या कागदावर पण लिहिता, पण नाही माझ्या फॅमिली मेंबर्सनी दिल्या होत्या, म्हणून आपण त्याच वापरत आहोत. आता कदाचित फॅमिली मेंबर्सना 2 ओळीशिवाय लिहिता येत नसेल. कदाचित त्या काळात 2 ओळीशिवाय लिहिताच येत नसेल. पण आता त्याची गरज नसेल. फॉर एक्झाम्पल, आता आपण बऱ्याच गोष्टींसाठी अ, एखादा पत्र लिहायचं असेल, तर पत्र लिहीत नाही, ईमेल करतो, WhatsAppवर मेसेज करतो. याचा अर्थ असा नाही, की आपल्या घरात आता पोस्ट कार्ड्स असायला पाहिजेत भरपूर. आणि जर आपल्याला कोणीतरी पोस्ट कार्ड दिले असतील, तर आत्ता सुद्धा आपण WhatsAppवर मेसेज न करता पोस्ट कार्डवरच भरत आहोत. हां, कधी तर एक वेगळं स्टंट म्हणून आपण ते करत असतो. मोठे-मोठे लोक पण करतात, ती गोष्ट वेगळी. पण जनरल जर आपण तसं करत असू, तर काय आहे, आपल्याला वापरता येतं WhatsApp, आपल्याला ईमेल्स करता येतात, आपल्याला व्हॉईस मेसेज पाठवता येतो, आपल्याला व्हिडिओ मेसेजेस पाठवता येतात. पण आपण अजून पोस्ट कार्डमध्ये अडकलेले आहोत. का? कारण त्या पोस्ट कार्डशी आपण अटॅच्ड आहोत. ते आपण अजून सोडून देऊ शकत नाही. अशा पद्धतीनं जर आपण वेगवेगळ्या सेरेमनीजशी अटॅच्ड असू, तर आपण खरंच विचार करायला हवा. आणि सगळ्या सेरेमनी चांगल्या आहेत. प्रश्न एवढाच आहे, की
आत्ता त्यांचा किती यूज आहे आपल्यासाठी, इतरांसाठी नाही, आपल्यासाठी. आणि मग आपण ठरवू शकतो. एक्झाम्पल, संक्रांत. एक सिग्निफिकन्स आपण बघितला, आता गूळ आणि उष्ण पदार्थ खायला हवे. याच्यासाठी सणाची गरज आहे का? नाही. आता आपल्याकडे रिअलायझेशन आहे की हिवाळा आहे, तर आपण हे पदार्थ खाऊया. झालं. प्रश्न मिटला. दुसरी गोष्ट, तिळगुळ घ्या गोड बोला हे म्हणायची आपल्याला गरज आहे का? गंमत म्हणून बोलायचं असेल ठीक आहे. पण सिरियसली विचार करा तर त्या शब्दांना फार काही किंमत आहे का? नाही. त्याच्यापेक्षा जास्त किंमत आहे आपण फॉरगिव्हनेस प्रेयर करत असू तर. आणि प्रेयर म्हणून नाही, तर लिटरली आपण गोष्टी सोडून देऊ शकत असू तर. त्याला जास्त किंमत आहे. तिळगुळ घ्या गोड बोला याच्यातून एक मेसेज आहे आपल्यासाठी, की ठीक आहे आपल्याला चांगलं बोलायचं. आता जर आपण रोज याचा प्रयत्न करत असू, भलेही 10, 15, 20 वर्ष आपल्याला जमणार नाही, पण आपण प्रयत्न करत असू, तर झालं. संक्रांतीचा इसेन्स आपण घेतला. एक फिजिकल इसेन्स आहे, एक एनर्जेटिक इसेन्स असेल, इमोशनल इसेन्स असेल, इंटेलेक्च्युअल इसेन्स असेल, काहीतरी सोल लेव्हलनं स्पिरिच्युअल इसेन्स असेल. सगळे इसेन्स घेतले, संपला. सणाला आता काय किंमत राहिली? आणि सण हा वर्षात एक रिमाइंडर म्हणून आलेला आहे. हे सगळे इसेन्स अख्ख्या वर्षभर वापरण्यासारखे आहेत. फिजिकल इसेन्स सोडला तर, म्हणजे उष्ण पदार्थांचं सोडलं तर. मग संक्रांतीला वेगळं महत्व काय राहिलं? काहीच नाही. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या सणांकडे बघू शकतो. अ ग्रेट टीचर वन्स रोट, आणि जर तुम्हाला क्लिक झालं हे ग्रेट टीचर कोण आहेत, तर चॅट बॉक्समध्ये पण टाका. नंतर कधी तर क्लिक झालं तर मेसेज पण करा. अ ग्रेट टीचर वन्स रोट, when I was a child, I spake as a child. I understood as a child. I thought as a child. But when I became a man, and man म्हणजे adult, I put away childish things. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी लहानासारखंच बोलत होतो, लहानासारखंच समजत होतं, लहानासारखंच विचार करत होतो. पण जेव्हा माझं वय वाढलं तेव्हा मी या चाइल्डिश गोष्टी सोडून दिल्या. Yet the person, आता हे वाक्य खूप महत्वाचं आहे. Yet the person who has forgotten his childhood and lost sympathy with the children is not the one who can teach them or help them. जे SBMच्या सेशन्समध्ये आहेत, रविवारी जो आपण व्हिडिओ बघितला होता, द फ्लाइट सुपरमॅन, त्याच्यात सुद्धा असंच होतं. अशीच वाक्य होती, की तू त्यांना गाईड कर, ते पडतील, ते चुकतील, पण तुला त्यांच्यासमोर एक आयडल ठेवायचं की इथं पोहोचायचंय म्हणून. तसंच आत्ता सुद्धा जर आपण हे विसरत असू, की लहान मुलं असतात, जर आपण हे विसरत असू, की लहान मुलांना खेळणी लागतात, लहान मुलं काही पण बोलतात, लहान मुलं बिनकामी रडतात, लहान मुलं आरडाओरडा करतात, लहान मुलांना 2 ओळी, 4 ओळीच्या वह्या लागतात, लहान मुलांना पेंटिंग करण्यासाठी चित्र लागतात, लहान मुलं दिवसातले अनेक तास नुसतंच पण बसू शकतात. हे सगळं जर आपण विसरू, तर आपल्याला लहान मुलांना गाईड करता येणार नाही. आणि परत आधीच आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळाली, की प्राईड नाही आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला या वाक्याकडे असं बघायचंच नाहीये कधीच, आणि मुळात आपल्याला माहित पण नाहीये आपण किती लहान आहोत ते. पण आपल्याला या अँगलनं बघायचं नाही, की हे लहान आहेत. आपल्याला फक्त एवढंच करायचंय, की सिम्पथी, काइंडनेस ठेवायचा, की ठीक आहे. आत्ता अजून या व्यक्तीला कदाचित समजत नाहीये, की हे खेळणं सोडून देता येऊ शकतं. बास एवढाच फरक आहे. त्यांचं वय पण जास्त असू शकतं, पण फक्त अजून एवढं समजलेलं नाही, की हे खेळणं सोडून देता येऊ शकतं. आपल्या बाबतीत पण असं होतं ना, कधी-कधी टेक्नॉलॉजिकल एखादी ॲडव्हान्स गोष्ट आपल्याला कळते. पण तरीसुद्धा आपण जुन्या पद्धतीनं वागत राहतो. समजा आपण कॉम्प्युटर वापरत आहोत. आपण कधी-कधी एखादी गोष्ट पटकन कॉम्प्युटरवर करू शकतो. पण तरीसुद्धा आपण चिठ्ठी करून लिहू, एखादी नोट वहीत लिहून ठेवू किंवा मोबाईल वापरून काहीतरी करू. एक पॉप्युलर एक्झाम्पल आहे, ते म्हणजे एक्सेलमध्ये एकदम फास्ट
मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स होऊ शकतात, तरी पण आपण मोबाईल उघडून त्यातला कॅल्क्युलेटर उघडून मग टिकी टिकी करत राहू. पण ऑलरेडी आपण तितके मॅच्युअर आहोत, पण जुन्या सवयींशी आपण अटॅच्ड असतो. सेम तसं जेव्हा आपण असं बघू, तेव्हा परत आपल्याला तो विचार करता यायला हवा, की आपण असं काय करू शकतो, जेणेकरून आपल्यातली डिव्हिनिटी त्या व्यक्तीच्यातल्या डिव्हिनिटीला ॲड्रेस करेल. आणि जर आपल्याला ते समजलं नाही, तर ठीक आहे. तोपर्यंत आपण शांत राहत आहोत. जेव्हा आपल्याला समजेल, तेव्हा आपण त्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा जमेल तेव्हा आणि जसं जमेल तेव्हा आणि असं करायचा प्रयत्न करतो. बास. So, look kindly, gently, tolerantly upon all, but upon all alike, Buddhist or Hindu, Jain or Jew, Christian or Muslim. इथं परत परत रिलिजनवर गाडी जात आहे, कारण ज्या काळात हे लिहिलं गेलं त्या पिरियडला आपण समजणं आवश्यक आहे. कदाचित आत्ता सुद्धा जगातले अनेक प्रांत असे आहेत जिथे हे वाक्य ॲज इट इज महत्वाचं आहे. भारतात सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे आवश्यक असू शकतं, पण कदाचित कदाचित आपण जिथे राहतो तिथं सुद्धा हे वाक्य महत्वाचं असू शकतं. कदाचित असं पण असेल की आता या वाक्याची म्हणजे बुद्धिस्ट और हिंदू, जैन और ज्यू, ख्रिश्चन और मुस्लिम यांची गरज नाही. पण आपल्याला त्या वाक्याची गरज असू शकतं की हे स्पिरिच्युअल स्कूल, हे स्कूल, ही टेक्नॉलॉजी, ही टेक्नॉलॉजी, हे टेक्नॉलॉजी यांच्यात वेगळं नाही. हां, आता याच्यात एक गोष्ट की आपल्याला हे बघायला मिळतं की या सेरेमनीजमध्ये अनेक व्यक्ती अनेक तास घालवतात. वाया हा शब्द म्हणायचा नसेल तरी सुद्धा इन्व्हेस्ट करतात, वापरतात अनेक तास. आणि मग आपल्याला वाटू शकतं की हे करून काय उपयोग आहे? आणि प्रत्यक्षात उपयोग असेल असं नाहीच आहे, नसेलच उपयोग. पण ठीक आहे, सध्या कदाचित त्यांना त्याचा उपयोग असेल. आणि मग कधी तर आपण जसं सुचेल आणि जमेल तसं थोडंसं जेंटली आपण काही शब्द वापरू शकतो, ज्यांना काय म्हणतात, ठिणगी पडली तर पडली. फोर्सफुली नाही, पण पडली तर पडली. आता आपला टॉलरन्स हा टॉपिक कंप्लीट झाला आणि आपण विचार करू शकतो, की या टॉलरन्ससाठी, हा टॉलरन्स डेव्हलप होण्यासाठी कुठली क्वालिटी आपल्यामध्ये असायला हवी. चॅट बॉक्समध्ये टाईप करा. कुठली जर क्लिक झाली असेल. लव्ह, पेशन्स, अजून लव्ह, काइंडनेस आणि कंपॅशन. कंपॅशन आणि GLS मध्ये एक वाक्य आहे, गोल्डन लोटस सूत्राज मध्ये, जे वाक्य खूप महत्वाचं आहे की ज्या गोष्टींना आपण सामान्य लोक रागावून रिस्पॉन्ड करतो, त्या गोष्टींना हायर बीइंग्स, स्पिरिच्युअल एल्डर्स कंपॅशनेटली रिस्पॉन्ड करतात. आता हे कसं? त्याचं लॉजिक खूप छान आहे. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती आपल्या समोर आली आणि त्या व्यक्तीनं बिनकामी म्हणजे काही संबंध नव्हता, त्याचा एक गैरसमज झाला असेल, पण आपल्याला काहीतरी वाईट कटू शब्दात काहीतरी बोललं. ठीक आहे. आता सामान्यतः आपल्याला काय वाटेल, काही पण बोलतोय आणि आपल्याला राग येईल आणि आपण 2च्या ऐवजी 4 ऐकू. पण आता आपण एक चेन सुरू केली. आता परत ती व्यक्ती आपल्याकडे अजून जास्त टाकेल, मग आपण अजून जास्त टाकू. नंतर पण आपण आठवत राहू आणि ऑलरेडी आपण प्लॅनिंग केलंच आहोत. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे कॉर्ड्स काय असतात आणि त्यातून कसा एनर्जी एक्सचेंज चालू राहतो आणि हे सायकल कंटिन्यू राहील. पण हायर बीइंग्स काय विचार करतात की या व्यक्तीनं आत्ता जे शब्द वापरले, लॉ ऑफ कर्म, परत त्या व्यक्तीच्या बाबतीत काय होईल? तर हीच गोष्ट जे त्यांनी बाहेर टाकलं तेच परत अनेक पटींनी परत येईल. यांना त्रास कोणाला होईल? त्याच व्यक्तीला होईल.
म्हणजे ती व्यक्ती असं काहीतरी करत आहे, ज्यानं त्या व्यक्तीला त्याच्यापेक्षा जास्त त्रास होणार आहे. तर आपलं काही नुकसान आहे का? नाही. आपल्याला जो त्रास होतोय तो कोणामुळे होतोय? फक्त आपल्यामुळेच होऊ शकतो. समोरची व्यक्ती काय करते त्यानं त्यानं आपल्याला त्रास होऊच शकत नाही. मग ती व्यक्ती एक काहीतरी बोलत आहे, त्यानं त्याचंच नुकसान होत आहे. तर अरेरे! असं व्हायला नको. आणि मग कंपॅशन. आणि मग ते खूप शांतपणाने आणि प्रेमानं त्या व्यक्तीला समजावतील, की असं नाहीये. आपण जरी इमोशनली रिॲक्ट होत असलो, तरी ते हार्टमधून रिॲक्ट होतील. आणि त्याच्यातून त्यांच्याकडं प्रचंड सहनशीलता डेव्हलप होते. आपल्याला जर आठवत असेल रिट्रीटमधला व्हिडिओ लव्ह आणि पॉवर मधला, तर हे आपल्याला सहज कॉम्बिनेशन लक्षात येईल, की लव्ह आणि पॉवर कसे इंटरचेंजेबल आहेत. तेच इथं पण एक्झाम्पल आहे. टॉलरन्स हे ॲक्चुअली पॉवर ॲस्पेक्टची गोष्ट आहे, पण ती डेव्हलप होण्यासाठी कंपॅशनची गरज आहे. आणि तो लॉ ऑफ कर्मा सुद्धा आहे. जर आपण कंपॅशनेट असू, म्हणजे काय? किंवा पेशन्स आपल्यामध्ये असेल, तर दुसरी व्यक्ती जे करत आहे, त्याच्याबद्दल आपण शांत आहोत. आणि हेच परत आपल्याकडे कसं येईल, तर जेव्हा आपल्याकडून चूक होईल, तेव्हा समोरची व्यक्ती जरा शांत घेईल तीच गोष्ट. आणि त्याच्यामुळे सुद्धा जसं आपण टॉलरन्स वापरू, तसं आपल्याला अशा जास्त सिच्युएशन्स मिळतील, की ठीक आहे, आपल्याला चान्स मिळाला, की तिथं आपण जरा पेशन्सनं बिहेव करू. अगदीच अचानक काहीतरी गडबड गोंधळ नाही चालू झाला, की आपल्याला विचारच करता येत नाही आणि डायरेक्ट ते आपले रिस्पॉन्स गेलेच. त्याच्यामुळं ही जर गोष्ट आपण वापरत राहिलो, तर आपल्याला खूप फायदा होईल. आता टॉलरन्स हा तिसरा होता. चौथा आहे चीअरफुलनेस, पाचवा आहे वन पॉइंटेडनेस आणि सहावा आहे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स हे बहुतेक फेथ या अर्थी असावं आणि चीअरफुलनेस याच्यामध्ये एक महत्वाचं वाक्य आहे, की आपल्या बाबतीत काहीही घडत असलं तरी आपण चीअरफुल असायला पाहिजे. आणि वन पॉइंटेडनेस हे आपण पुढच्या मंगळवारी नाहीये. पुढच्या मंगळवारी आपलं सेशन नाही आहे. आता आपलं सेशन असेल 4 फेब्रुवारीला, 2 आठवड्यानंतर किंवा मध्ये जर काही दुसऱ्या दिवशी शक्य झालं तर तेव्हा. आणि तेव्हा आपण हा टॉपिक कंटिन्यू करू चॅट बॉक्समध्ये. कन्सिस्टन्सी इन अडॉप्टिंग द सेम सिच्युएशन. टॉलरन्स म्हणजे कन्सिस्टन्सी इन अडॉप्टिंग द सेम सिच्युएशन. हा, पण आता जे आपण डिस्कस केलं ते काइंडनेस आणि कंपॅशन या रिलेटेड होतं, की कंपॅशन डेव्हलप करून टॉलरन्स डेव्हलप करण्याबद्दल. Mind your own business is understandable, but for our close ones, we may not resist. Then what to do? My experience is to overcome not taking up the ceremonies which are imposed upon us is not easy, but not impossible as well. Regarding attachment to ceremonies, there are many unwanted things. What if they do not realize it? Should we not convey this? Should we practice silence and let them be? पहिली आता परत तिसरा प्रश्न खूप सोपा आहे. आपण हे कन्व्हे करायला नकोय का? असं अजिबात नाही. आपण कन्व्हे करायला हवं आहे. पण आपण फोर्स करायला पाहिजे का? अजिबात नाही. आपण फोर्स करूच शकतो का? करू शकत नाही. जरी आपल्याला वाटलं, की आपण हे खूप फोर्सफुली सांगू आणि मग लोक ऐकतील, तर त्याच्यात काही उपयोग नाही. ही गोष्ट तेव्हा शक्य आहे जेव्हा रिअलायझेशन होईल. जेव्हा जसं त्याचे शब्द वापरले, डोळे उघडे होतील. तर डोळे उघडे व्हायला कोणीतरी सांगणं सफिशियंट नाहीये. त्याच्यासाठी एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. एक्सपिरियन्स येण्यासाठी बऱ्याच गोष्टींना एक्सपोज होणं आवश्यक आहे, की आपण ठराविक गोष्टी शिकत आहोत, ठराविक प्रयोग करत आहोत आणि मग कुठेतरी हे रिअलायझेशन येईल. त्याच्यासाठी अवेअरनेस आवश्यक आहे. त्याच्यासाठी ओपन माइंड आवश्यक आहे. बरेच फॅक्टर्स आहेत. पण आपण सीड टाकत राहू शकतो का? हो, टाकत राहू शकतो. पण ते सीड रिजेक्ट होईल जर आपण फोर्सफुली केलं तर. आपण जर सांगत असू, तुम्ही करता तो फालतूपणा, बंद करा. तर ते रिजेक्ट होईल.
हां, एक होऊ शकतं, की आपल्याला ते ॲटलीस्ट बोलवणार नाहीत. पण सीड तितकंसं रुजेल असं नाही. सीड रुजण्यासाठी लव्ह आणि लाईट हे या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण इंटेलिजंटली सांगत आहोत, लॉजिकली सांगत आहोत. एक्झाम्पल्स देत आहोत, स्टोरीज देत आहोत. आणि परत एकदा हे पुस्तक एका अत्यंत महान व्यक्तींनी लिहिलेलं आहे. पण त्याच्या आधी आपण बघितलं, की त्या इन्स्ट्रक्शन्स कोणाकडून आलेल्या आहेत आणि त्या इन्स्ट्रक्शन्स कोणाकडून अप्रूव्ह झालेल्या आहेत. म्हणजे त्यांना जर आपण कंपेअर केलं, तर लक्षात येईल, की हे किती मोठे इन्स्ट्रक्शन्स आहेत. दुसरी गोष्ट, आपण जितकं महाभारत, रामायण आणि या गोष्टी सुद्धा जरी वाचल्या, तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल, की त्याच्यामध्ये सुद्धा परत-परत या सेरेमनीजना महत्त्व नाही हे सांगितलं. हां, आणि काही सिच्युएशन्समध्ये ते सेरेमनीज करताना पण दिसतात. काही सिच्युएशन्समध्ये ते काहीच न करताना दिसतात. पण क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स येतील, की या गोष्टींची गरज नाही. आणि एकदा नाही, वारंवार हे कन्व्हर्सेशन रिपीट होताना दिसतं. मग अशा गोष्टी जर आपण सांगू शकलो, तर चांगली गोष्ट. परत एकदा अ, एक सिंपल मेसेज आहे, जो खरंच आपण पोहोचवू शकतो आपल्या फॅमिली मेंबर्सपर्यंत. ते म्हणजे आपण जी कुठली गोष्ट करत आहोत, आपण म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल, आपण जी कुठली गोष्ट करत आहोत, ती स्पिरिच्युअल गोष्ट आहे. असं आहे का? हे पडताळून बघण्यासाठी एक पुस्तक वाचणं आवश्यक आहे. एक नाही, अनेक पुस्तकात हे सापडेल, पण एका पुस्तकात खूप क्लिअर कट लिहिलंय. ते पुस्तकाचं नाव आहे राजयोग बाय स्वामी विवेकानंद. आणि इव्हन कर्मयोग आणि भक्तियोग त्यांचीच पुस्तक आहे. ते वाचलं तरी कळेल, पण राजयोगात त्या गोष्टी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या वाचता-वाचता आपल्या लक्षात येईल, की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी समजत आहोत, ती गोष्ट स्पिरिच्युअलिटी आहे की नाहीये. मग अशा पद्धतीनं आपण त्यांना सांगू शकतो. हा आहे लाईट ॲस्पेक्ट आणि लव्ह ॲस्पेक्ट, की आपण कंपॅशनेटली कधी तर फक्त थोडंसं सांगत आहोत आणि काहीतरी सांगत आहोत. हे असं करतोय, पण याचा काही उपयोग आहे का? किंवा फॉर एक्झाम्पल दिवाळीमध्ये खूप मेहनत घेऊन चकली, लाडू, करंज्या आणि सगळं काय-काय केलं. तिघा-चौघांनी मिळून केलं आणि मग एवढं धमाल झालं, की आता अ, 1 दिवस विश्रांतीच घ्यावी लागली किंवा अंग दुखत होतं आणि मग आपण परत कंपॅशनेटली विचारत आहोत, म्हणजे कंपॅशनेटली विचारायचा प्रयत्न करत विचारत आहोत, की अ, एवढी मेहनत घेऊन जर आपल्याला ज्या गोष्टीसाठी दिवाळी आहे तेच मिळालं नाही, तर मग घ्यायची का? आणि फक्त खाण्यासाठी वगैरे, वगैरे. पण सायलेन्सपेक्षा या गोष्टी बऱ्या, पण आपण फोर्स नाही करू शकत. दुसरी गोष्ट, आपण कुठेतरी ओपन असू सेरेमनीजना, तर आपल्याला लोक इन्व्हाईट करतील. आपण जर पूर्णतः क्लोज झालो, तर मला वाटतं अवघड आहे लोकांनी आपल्याला इन्व्हाईट करणं आणि सिरियसली इन्व्हाईट करणं. एक कॅज्युअल इन्व्हिटेशन म्हणून आपल्याला देऊ शकतात. पण सिरियसली इन्व्हाईट करणं कदाचित अवघड असेल. कदाचित म्हणतो हे पूर्णतः चुकीचं असेल वाक्य. पण हा एक एक्सपेरिमेंट करून बघायला हरकत नाही, की आपण क्लोज होणं. जसं आधी पण आपण बहुतेक परत एस-बी-एममध्येच आपण डिस्कस केलं होतं, की जर आपलं शेड्यूल टाईट आहे आणि फायनल आहे, तर आपल्या बॉडी लँग्वेजमधून दिसतं. एवढंच नाही तर एनर्जेटिकली ते दिसतं. म्हणजे सेन्स होतं, की नाही ही व्यक्ती नाही आता अवेलेबल. आणि मग बिनकामाचे कॉल्स कमी होऊ शकतात. ॲट लीस्ट काही दिवसात तर होतात. तसं इथं पण होऊ शकतं. आणि पहिला प्रश्न, जे जवळचे आहेत, परत एकदा तीच गोष्ट आहे, की जर आपल्याला एखादी गोष्ट रिअलाईज होत असेल आणि रिअलाईज होऊन सुद्धा एखादी व्यक्ती जवळची म्हणून आपण ते करत असू, तर आपलं रिअलायझेशन बद्दल काय? एक्झाम्पल, आपल्याला हे रिअलाईज झालेलं आहे. रिअलाईज फक्त पुस्तकात वाचून नाही, पण रिअलाईज झालंय, की हा फूड आयटम प्लस हा फूड आयटम खाल्ल्यावर त्यांना अपाय होतो. आता आपल्या जवळच्या कितीही जवळच्या व्यक्तीनं आपल्याला ते खायला दिलं, तरी आपण ते नाही खाणार. हां, कधी तर क्वचित खाऊ किंवा अगदी एखाद्या ठराविक
वेगळ्या सिच्युएशनमध्ये खाऊ, पण जनरल नाही खाणार. का? कारण ते रिअलायझेशन आहे. तसंच सेरेमनीजच्या बाबतीत आहे. कारण त्या सेरेमनीजमध्ये खूप एफर्ट्स लागतात. मी हा नेहमी विचार मला येतो, की त्या रांगोळ्या काढणं आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तेवढी मेहनत जर खरंच जसं या पुस्तकात परत-परत शब्द येतो सर्व्ह, 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 सर्व्हिस त्याच्यासाठी वापरलं गेलं, तर एका वर्षात जग किती बदललेलं असेल. परत एकदा इतर लोक काय करतात त्याचा आपल्याशी संबंध नाही. पण अ, त्याच्यात खूप एफर्ट्स लागतात, प्रचंड एफर्ट्स लागतात आणि भरपूर वेळ जातो. मग आपलं रिअलायझेशन आहे, की जवळची व्यक्ती सांगती म्हणून आपण ते करू का? आणि परत एकदा इथं सुद्धा आपण फोर्सफुली नाही म्हणणं ही एक गोष्ट आहे आणि लाईट ॲस्पेक्टनं नाही म्हणणं ही दुसरी गोष्ट. जर आपण लाईट ॲस्पेक्टनं नाही म्हणत असू, तर बहुतेक कदाचित एक वेगळ्या सिच्युएशननं त्या गोष्टी बदलू शकतात. संत एकनाथ महाराज अंघोळीची गोष्ट फॉर टॉलरन्स बरोबर, की ते जात होते आणि लोक त्यांना बरंच काय-काय जे जे काही घडू शकतं ते घडत होतं आणि ते कूल होते. आणि आपण ही क्वालिटी ना आत्ताच्या कितीतरी लीडर्समध्ये बघू शकतो. पॉलिटिकल लीडर्स नाही फक्त सोशल लीडर्स. त्याच्यात यूट्यूबर्स असतील, त्याच्यामध्ये मोठे लेखक असतील, पॉलिटिशियन्स असतील, स्पोर्ट्समन असतील, अ, मोठे अ, काय म्हणतात कवी असतील, की त्यांना क्रिटिसाइज केलं जातं, गैरसमज केला जातो आणि ते कंपॅशनेटली बोलत असतात. आणि मग कदाचित काही दिवसांनी ते लक्षात पण येतं, की असं नव्हतं. त्याच्यामुळं त्या क्वालिटीज आपण खरंच ना या क्वालिटीची आपल्याला किती गरज आहे, की टॉलरन्स. अजून काही? जर असं चॅट बॉक्समध्ये काही काही येत असेल अधेमध्ये, तर जास्त इंटरॅक्टिव्ह बनतं आणि जास्त येत असेल तर खरंच आपल्याला माईक ऑन करून छान व्यवस्थित कॉन्व्हर्सेशन करता येईल. आता बऱ्याचदा असं होतं, की आधी मी सारखं चॅट बॉक्समध्ये टाइप करा आणि मग अ, बोला आणि सांगा, तुमचं मत सांगा असं म्हणायचो. पण मग अ, तितकं जर कॉन्व्हर्सेशन नसेल, तर मग मीच बोलत राहतो. पण जर खरंच इंटरॅक्टिव्ह झालं तर जास्त मजा येईल. चला, आपण थँक्स गिव्हिंग प्रेयर करू. रक्षक राऊंडवर. इनहेल, एक्सहेल to the Supreme Being. We are very, very grateful for all your blessings, your divine guidance, help, and protection, your love and mercy. We are, thank- we are very, very thankful for all these teachings and guidance. Full faith, we thank you. Thank you, thank you. To our spiritual teacher, to all the spiritual teachers, to all the saints, to archangels, holy angels, spiritual helpers, and to all the great, great ones. We are very, very grateful for all the blessings. In full faith, we thank you. Thank you, thank you. मला एक गोष्ट अचानक क्लिक झाली. जेव्हा आपण मेडिटेशन ट्वेन हार्ट्स शिकलो, त्याची जी प्रेयर आहे, त्याच्यात शब्द हेच आहेत ना, टू माय स्पिरिच्युअल टीचर, पहिलं ना टू द सुप्रीम बिईंग, मग टू माय स्पिरिच्युअल टीचर, टू ऑल द स्पिरिच्युअल टीचर्स. आणि ऑल स्पिरिच्युअल टीचर्स मध्ये कोण कोण येतात? एक तर जे पास्टमध्ये झाले, ते सगळे येतातच. पण ऑलमध्ये आत्ताचे जे स्पिरिच्युअल टीचर्स आहेत, ते पण सगळे येतात. आणि जर आपण म्हणत आहोत, जर आपण त्यांची मदत मागतोय, सगळ्या स्पिरिच्युअल टीचर्सची त्यांची मदत मागून आपण मेडिटेशन करायला बसत आहोत, तर आपल्याला ते वेगळे कसे वाटतील? आपल्याला प्रत्येक वेळी हेच वाटेल, की आपण सगळेजण एकत्र आहोत. सेम जेव्हा आपण थिओसॉफी वाचू, तेव्हा परत-परत तेच येतं. तिथं पण हे होली मास्टर, ते हे काम करत आहेत, मग त्यांनी या होली मास्टरची मदत घेतली. अशा सगळ्या डिस्कशन्सना ऐकल्यावर आपल्याला तेच बघायला मिळेल. आपण कदाचित कुठल्यातरी सेशनमध्ये डिस्कस करत होतो, की जर आपण
थिओसॉफीच्या अँगलने विचार केला तर श्रीराम, राम आणि हनुमान हे कलिग्स होते, कलिग्स आहेत आणि ते डायरेक्ट गुरु आणि शिष्य नाही आहेत. आणि दोघांचे गुरु वेगवेगळे आहेत. दोघांचे सद्गुरू वेगवेगळे आहेत आणि ते एकत्र काम करत होते. पण आपण काहीतरी एक कनेक्शन ठेवलेलं असू शकतं. अजून काय? जेव्हा जेव्हा आपण जुन्या प्रार्थना वाचू, गणपतीला इन्व्होक केलं, मग शंकर, मग सरस्वती, मग आणि कोण तर, मग आणि कोण तर, मग आणि कोण तर, मग आणि कोण तर, असं का? वेगवेगळ्यांना का इन्व्होक केलं? परत एकदा, त्या 7,000-8,000 हजार वर्षांच्या दृष्टीनं सगळ्यांना इन्व्होकेशन म्हणजे टू ऑल द स्पिरिच्युअल टीचर्स म्हणण्यासारखंच आहे. म्हणजे आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं गेलंय, की सगळे स्पिरिच्युअल टीचर्स, सगळे स्पिरिच्युअल स्कूल्स आणि सगळे रिलिजन्स सेम आहेत. फक्त आपल्याला ते गोष्ट अब्सॉर्ब करायची. झालं. Paradox of individuality and oneness. If we should not interfere in other person's business, even for those we care, should we not speak there as well? नाही. डू नॉट इंटरफिअर याचा अर्थ आहे की आपण फोर्सफुली त्यांना परावृत्त करत आहोत. पण आपण सीड्स तर टाकू शकतो आणि ऑफकोर्स आपण एक आपला आपण त्याला जर म्हणायचं असेल तर म्हणू स्पिरिच्युअल ग्रुप, जो ऍक्च्युअल स्पिरिच्युअल ग्रुप असतो पण तो स्पिरिच्युअल प्रॅक्टिशनरचाच ग्रुप असेल असं नाही. फॉर एक्झाम्पल, ऑफिसमध्ये समजा 70-80 स्टाफ आहे, त्यातले 5-6 जण तरी असे म्हणजे 5-6 जणांचे ग्रुप्स असू शकतात जे एकमेकांबरोबर सिरियसली काळजी त्यांची घेतात. वाईट अर्थानं नाही तर चांगल्या अर्थानं. आता अशा ग्रुपमध्ये तर आपण सांगू शकतो. का? कारण त्यासाठी तर तो ग्रुप आहे. ऍक्च्युअली तीच तर फॅमिली आहे. दुसरं, आपण आपल्या फॅमिलीत पण सांगू शकतो, पण ती फॅमिली खरंच फॅमिली असेल तर. आणि हे आपण मागच्या 2-3 आठवड्यात पण कधीतरी डिस्कस केलं होतं, की एकदा येशू ख्रिस्त एक लेक्चर देत असतात आणि त्यांना कोणतरी येऊन सांगतं, की तुमचे भाऊ आणि आई आलेले आहेत. आणि येशू ख्रिस्तांचं उत्तर असतं, येशू ख्रिस्तांचं नाही, येशूंचं उत्तर असतं, की जे ह्या सगळ्या टीचिंग्स फॉलो करतात, तेच माझे भाऊ आहेत आणि तेच माझे आई आहेत. म्हणजे तीच माझी फॅमिली. तर या अँगलनं जी आपली फॅमिली आहे, त्यांच्याबद्दल तर आपण बोलू शकतोच. आणि जे अनोळखी आहेत, त्यांना सुद्धा आपण हे सगळं ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स आधीच बघितलेले आहेत. त्यांना सुद्धा कधी तर जसा चान्स मिळेल आणि आपण कंपॅशनेट स्टेटमध्ये सांगू शकत असू, तर आपण त्यांना सांगू शकतो, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. पण ठीक आहे, तोपर्यंत आपण शांत राहणं आणि सायलेन्स ठेवणं हेच कदाचित अपेक्षित आहे. खरं तर ना, हे जी वाक्य आहेत, मी आधी पण सुरुवातीला पण आपण हे डिस्कस केलं होतं ना, हे जे वाक्य आहे, याच्याबद्दल मी खूप प्रश्न विचारले होते एकांना. कारण मला खूप इंटरफिअर करायचं होतं काही जणांच्या आयुष्यात. आणि मला फार इच्छा होती, की त्यांनी हे केलं तर फार चांगलं होईल, हे केलं तर फार चांगलं होईल. आणि म्हणून ते मी इंटरफिअरन्स चालू ठेवला होता. पण नंतर अल्टिमेटली हेच रिअलाईज झालं, की नाही, काही गरज नव्हती आणि उपयोग पण कदाचित नाही. त्याच्यामुळं ठीक आहे. माइंड युअर ओन बिझनेस हेच जास्त ठीक-ठाक उत्तर आहे. ठीक आहे. आपण अजून एक चॅट बॉक्स. थँक यू जॉईन झाल्याबद्दल आणि आपण भेटू 2 आठवड्यांनी. आणि जे रेकॉर्डिंग बघत असतात, अ, ते मात्र लगेच पुढचं कदाचित रेकॉर्डिंग बघू शकतील भविष्यात. तर बाय. नमस्ते.